तर मंत्री गणेश नाईक पुन्हा आता ठाण्यामध्ये जनता दरबार घेणार आहेत। 11 एप्रिलला काशीनाथ घाणेकर आटणे मंदिर इथं जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलंय। दरम्यान पालकमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईकांचा जनता दरबार होणार असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। ठाण्यात झळकलेल्या बॅनरचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी। राज्याचे वनमंत्री गणेश नाईक पुन्हा एकदा आता ठाण्यामध्ये जनता दरबार घेणार आहे। या अगोदर 24 फेब्रुवारी या रोजी त्यांनी जनता दरबार ठाण्यामध्ये घेण्यात आला होता। पुन्हा आता काशीनाथ घाणेकर या ठिकाणी 11 एप्रिल रोजी गणेश नाईक हे जनता दरबार घेणार आहे। पालकमंत्री त्यांना पालघर जिल्ह्याचं देण्यात आलेलं आहे, तसंच संपर्क मंत्री म्हणून ठाणे जिल्हा देखील त्यांच्याकडे देण्यात आले। त्यामुळे कुठेतरी भाजप वाढीसाठी आणि जनतेच्या कामासाठी पुन्हा आता या ठिकाणी गणेश नाईक जनता दरबार घेणार आहे। त्यामुळे या अगोदर देखील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं। शिवसेनेमध्ये देखील गणेश नाईकांच्या जनता दरबारानंतर जनसंवाद घेण्यात आला होता। त्यामुळे नक्कीच कुठेतरी जनतेची कामं ही महानगरपालिका नसल्यामुळे, प्रशासन लागल्यामुळे कुठेतरी जनतेची कामं होत नसल्यामुळे अशा प्रकारचे जनता दरबार या ठिकाणी घेतले जात आहेत। कॅमेरामन मोहन दुबेसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे।